घरामध्ये एकटी असल्यावर ना खरंच कामं खूप पटापट होते. जसं की मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. तर मुलांना सोडून आली आणि त्याच्यानंतरचं हे रुटीन आहे माझं. आता मुलांना सोडून आल्यावर ना, मुलं घरात नसले तर कुठलीही रूम कधीही आवरली तरीही चालते. म्हणून म्हटलं चला एक-एक रूम करत ना आपण किचनपर्यंत जाऊ. कारण की किचनमध्ये ना जास्त वेळ लागतो म्हणून पटकन बेडरूम स्वच्छ करून घेतली. त्यानंतर समोरच्या रूममधला सोफाही झटकून घेतला. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर कपडे जे काही असते ना, ते मशीनला लावत असते. पण आमच्याकडे ना काल नळच नव्हते आले आणि वादळही खूप होतं, त्यामुळे नसेल आले. तर पाणी कमी असल्यामुळे निरम्यामध्ये कपडे जे आहेत ते टाकून घेतले. त्यानंतर पोळ्या राहिलेल्या होत्या त्या केल्या आणि या वेळेला ना जे काही भांडे असते जास्तीचे ते मी छोट्या भांड्यांमध्ये काढून घेते आणि त्यानंतर ना सगळे भांडे एकत्र करून घासायला घेते. जेणेकरून दिवसभर ना भांड्यांचा जो पसारा असतो तो अजिबातच राहत नाही. तर आता एक-एक करून सगळं काम जे आहे ना ते माझं होतच चाललेलं आहे, जसं की तुम्ही बघता. आणि बऱ्याच ताईनं मला कमेंटही करते, की "ताई खरंच तुझी कामाची स्पीड खूप छान आहे." तर खरंच माझी कामाची स्पीड छान आहे, पण एडिटिंगची स्पीड नाही आहे. त्याच्यामुळेच मी मागे राहून गेलेली आहे. तर आता इथे ना भांडे वगैरे झाले, ओटाही स्वच्छ केला आणि त्यानंतर घेतला आहे घर झाडायसाठी. आता घर झाडणं म्हणजे सकाळी तर होतेच एक वेळा वरवर, पण जो डीपली झाडू असते ना, तो मी यावेळेस मारून घेते. कारण की सगळं रिकामं घर असते, मुलंही शाळेत गेलेले असते, हेही ड्युटीवर गेलेले असते आणि त्यामध्ये ना मग डीप झाडलं की खरंच खूप छान वाटते. पुसायची गरज वाटत नाही. तरीसुद्धा आपल्याला सवय असते ना पुसूनच घ्यायचं. तर मग मागे आली आणि म्हटलं चला आता हाताने जे कपडे धुवायचे आहेत ते पटपट धुवून घेते. कारण की थोडेसेच कपडे होते आणि सगळ्यात शेवटी पोछा लावायची सवय आहे. त्यामुळे आता पोछा लावून घेते, कपडे वाळू घालते आणि इथेच व्हिडिओ पण संपवते.